वर्ष 1662 जून महिना. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या तात कोंढाणा किल्ला द्यावा लागला. मात्र 1670 साली कोंढाणा पुन्हा स्वराज्यात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्यासाठी एकच नाव पुढे आलं आणि ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. दिनांक 4 फेब्रुवारी 1670 अष्टमीच्या काळोख्या रात्री अवघ्या 500 मावळ्यांसह तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले आणि अत्यंत अकराळ विक्राळ उंच असलेला कडा चढून तानाजी आणि मावळ्यांनी 2000 मुघल सैन्याला लढा दिला. या लढाईत तानाजी आणि उदयभान आमने सामने आले आणि त्यांच्यात झुंज झाली. यात तानाजींना आपला एक हात गमवावा लागला. मात्र तरीही न डगमगता अखेरच्या श्वासापर्यंत या सिंहाने हातावर तलवारीचे वार झेलत उदयभानाला कडवी टक्कर दिली. अखेर या लढाईत तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. पण तोपर्यंत सूर्याजी आणि शेलार मामाने मोगल सैन्याचा पाडाव करून कोंढाणा ताब्यात घेतला. मात्र लाडक्या तानाजीची खबर ऐकतात महाराजी हळहळले आणि त्यांच्या तोडून उद्गार निघाले, गड आला पण सिंह गेला. तारीख 4 फेब्रुवारी सन 1670. तारीख 4 फेब्रुवारी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबचा सरदार उदयभानू राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं द्रोणागिरीचा कडा चढून यशवंती घोरपड नव्हती ही दंतकथा जोडलेली आहे आपल्या व्याकरणाला कळलं का? तसं काय नव्हतं. यशवंत घोरपडे बंधू पासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून तानाजी मालुसरेंनी प्राणार्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून शौर्य गाथा ही महाराष्ट्राची म्हणून तानाजी मालुसरेंना इथे वीर मरण आलं आणि म्हणून प्रतिमा समाधी मेमोरियल रियल समाधी चौथरा 1941 ला स्थापना झाली आणि महाराजांची 1672 ला स्थापना झाली. 1672 ला स्थापना झाली आणि देह समाधी 1672 ला उभारणा केली. ही श्रींची इच्छा. प्रसंग मोठा होता. त्यांच्या मुलाचं लग्न होतं. रायबाच्या लग्नाच्या म्हणून आपली भगिनी राजकन्या कमलकुमारीचं अपहरण करून आला होता. लोक त्यांची शिळा आहे. कमलकुमारी, देवी आणि पद्मशिला या तिघींचं अपहरण करून आल्यानंतर त्यांचा नाचगाणा कार्यक्रम प्रोग्राम ठेवला आणि तिच्या विवाहाची मागणी मागत होता. ही वार्ता कळता जिजामातेला म्हणून राजमाता राजगडाला सकाळी बसल्या होत्या उन्हाला आणि म्हणून पाहिले किल्ले कोंढाण्याला आणि बोठानं किल्ला दाखवला. शुभा तेवढा कोंढाणा घे स्वराज्याला. हीच ख्यात होती मराठ्यांची, ही अस्मिता होती. म्हणून ही उदयभानानं जिजाऊने इथे चपल्या ठेवल्या. ज्या वेळेला मी गड स्वराज्यात घेईल, पुण्यावरली सत्ता गेली म्हणून राजगड ही राजधानी केली आणि तिकडनं तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न म्हणून त्यांच्या लाडक्या गडाला त्या राजगडाला आल्या आणि तानाजी मालुसरे राजगडाला आले. तो विडा पुन्हा उचललं गेलं आणि महाराजांना मुजरा केला. तानाजी मालुसरे म्हणाले गेले, राज रायबाचं लग्न आहे आणि यायचे बरं का, नक्की यायचे. आमच्या मुलाच्या विवाहाला आपले आशीर्वाद देण्याकरता. पण महाराजांनी गाल बोट लावलेलं होतं. महाराज चिंतेत होते कोण गड जिंकणार. तितक्यात तानाजी मालुसरेने मुजरा करून म्हणाले गेले, अहो साहेब, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि 500 मावळे दिले गेले आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूला महादेव कोळ्याच्या वाड्याला तानाजी मालुसरे गोंधळी बनले. सूर्याजीला संबोळ वाजवणारा बनवला. शेलार मामाला मशाल पेटवणारा बनवला. हे येऊन भिडले कोळीवाड्याला. तेव्हा संशय आला कोळ्याला आणि बोलवून घेतलं गोंधळ्याला आणि 2 मुलं खेळत होती वाड्याला. कोंडल्या का गोट्या गोंधळ्याला आणि दादा पळत सांग नाईक जाऊन नायकाला. आणि तानाजी मालुसरे म्हणतात, बरं झालं आलं आईच्या नवसाला म्हणून आलो कोळीवाड्याला. तानाजी मालुसरे म्हणाले, तुम्ही जर दिली संधी तर आम्ही घालूच गोंधळ. तुम्ही जर दिली संधी तर आम्ही घालूच गोंधळ. कोण किल्लेदार गडाला? अरे माहिती काढून घेतली गेली आणि यशवंत घोरपडे बंधू पासून 300 मावळे घेतले गडावरती आणि तानाजी मालुसरेनं 500 शत्रू कापले धरणीला. 500 शत्रू कापले गेले, 500 पठाण कापले गेले
आणि त्यातच तानाजी मुळसुरे जखमी झाले. तर उदयभानानं पाठीमागनं वार केला. मराठा कधी पाठीमागनं वार करत नाही, म्हणून म्हणतात अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे. अरे मोगल पण वाकणार नाही मराठ्याची साथ आहे. असं म्हणून तानाजी मुळसुरे निघाले आणि रात्रीच्या काळोख्यामध्ये कोळीवाड्यावरती महादेव कोळ्याला फितूर करून गड ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केले. परंतु लढता लढता तानाजी मुळसुरेंवरती हे मराठे कुठून आले आणि कसे आले आणि कशा करता आले याचा विचार करताना 45 किलोच्या तलवारीचे वार केले आणि सप 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 80 वार केले. इंच इंच झकमा अंगाला, रक्ताने विरण हालेला. हा तुम्ही कमरेच्या कावळी शेल्यावर घेतो वाराला आणि इंच इंच झकमा अंगाला, रक्ताने विरण हालेला. आणि लढता 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 तानाजी मुळसुरेनं स्वराज्यातला अखेरचा श्वास सोडला कोंढाण्याला. आणि मग मावळे पळू लागली. सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत? अरे पहाड झाली होती आणि पहाटेचा चंद्र उतरणीला लागला होता आणि तो सूर्याजी धावत आला आणि घटनास्थळी सूर्याजी म्हणतो, रक्तात पडलेला तानाजी मुळसुरे पाहून सूर्याजी म्हणतो दादा आपल्याला सोडून गेला, दादा स्वराज्याला सोडून गेला. अरे सूर्याजी खचला नाही, सूर्याजीने खंबीर गड लढवला. मला सांगा हरलेला गड पुन्हा स्वराज्यात आणण्याची ताकद लावली गेली आणि सूर्याजीने गनिमी कावा केला. आणि सूर्याजी म्हणतो मामा थांबू नका, कल्याण दरवाजावर चला, कोळी तुम्हाला सहाय्य करतील. म्हणून कल्याण दरवाजा खाली झाला आणि मोगलांचा वेढा फोडला आणि पाठीमागच्या भागामध्ये लढाईला पळाला आणि एक जागा मोकळी झाली, तो कल्याण दरवाजा खाली झाला. आणि सूर्याजीने जाऊन आतून तो कल्याण दरवाजा उघडला. शेलार मामाचं सैन्य आत घेतलं. तेव्हा उदयभानाला इकडनं आवाज आला. कोणाचा? इकडनं कोणाचा आवाज येतो म्हणून शेलार मामा म्हणतोय हिजड्याच्या अवलादी थांब, माझ्या रक्तात पडलेल्या मुलाला तू छातीमध्ये लाथ मारून पळून जाण्याची हिंमत जर करीत असतील तर चाल कर माझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावरती. शेलार मामानं काय केलं? मामानं घेतलं उड्डाणाला. शेलार मामानं घेतलं उड्डाणाला आणि दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला आणि पाडला धरणीला उदयभानाला आणि उभा चिरला उदयभानाला. उभा मावळ्यानं उभा चिरला उदयभानाला आणि गड स्वराज्यात आला. हे शौर्य मराठ्यांचं, हे शौर्य मराठ्यांचा पराक्रम. म्हणून आज महाराजांनी जिथून सूर्याजीने गडाचा ताबा घेतला आणि गडावरती बाले किल्ल्यावरती निशाण पेटवलं बाले किल्ल्याला आणि जिजाऊन पाहितलं राजगडाला. आणि तेव्हा राजगडावरनं जिजाऊ म्हणते शुभा पहा बाळ माझा लाडका कोंढाणा सर झाला आणि स्वराज्याचा भगवा फुलकला.